तर आज आपण मुलाच्या डब्यांसाठी किंवा सकाळी संध्याकाळी नाश्त्यासाठी अतिशय चविष्ट आणि झटपट होणारे गव्हाच्या पिठापासून धिरडे कसे बनवायचे ते पाहणार आहोत. काहीही पूर्वतयारी न करता आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध साहित्यातच अतिशय चविष्ट पदार्थ पाहणार आहोत. मी खात्रीने सांगते, हे धिरडे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडते. तुम्ही पाहू शकता धिरडे किती पातळ, मऊ, लुसलुशीत तयार झालेले आहे. मुलांच्या डब्यामध्ये अगदी मऊ लुसलुशीत राहतात, अजिबात वातळ होत नाही. नमस्कार, मी रसिका. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत. चला तर मग साहित्य पाहूया. हे 2 बटाटे किसून घेतले आहे आणि बटाटा स्वच्छ धुवून साल काढून किसून घेतले होते आणि लगेचच पाण्यात ठेवले, त्यामुळे किस काळा पडत नाही. नंतर कोथिंबीर, अर्धा चम्मच लाल तिखट, अर्धा चम्मच हळद, जिरा, चवीपुरता मीठ, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 चम्मच बेसन, 2 चम्मच रवा, अर्धी वाटी दही, 1 वाटी गव्हाचं पीठ आणि तेल. तर इथे एक मोठा बाउल घेतला आहे. यामध्ये प्रथम गव्हाचं पीठ, बेसन, रवा, जिरा, हळद, लाल तिखट, चवीपुरतं मीठ आणि दही घालूयात. आणि याच वाटीनी 2 वाट्या पाणी घालूयात. हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया. तर हे मिश्रण मला थोडा घट्ट वाटतोय, तर मी यामध्ये आणखी 1 वाटी पाणी घालून घेते. आपण यामध्ये काय काय साहित्य घातले आहे, परफेक्ट मेजरमेंट सहित तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये यादी देणार आहे, म्हणजे तुम्ही रेसिपी बनवताना तुम्हाला काही अडचण येणार नाही. हे मिश्रण 10 मिनिटं झाकून ठेवूया. तोवर मिरची, आलं, लसूण, कोथिंबीर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूयात आणि फिरून घेऊयात. तर 10 मिनिटांनंतर या मिश्रणात फिरून घेतलेला ठेचा आणि किसून घेतलेला बटाट्याचा कीस घालूयात. आणि मिश्रण एकसंध करूयात. नंतर गॅसवर तवा ठेवला आहे. तव्यावर 1 ते 2 थेंब तेल टाकूया आणि टिश्यूनी पुसून घेऊया. आणि हे मिश्रण तव्यावर घालून धिरडे बनवून घेऊया. तर बोट पहिले पाण्यामध्ये ओले करून घेऊ आणि या मिश्रणाला तव्यावर पसरवून घेऊ. हे पहा, या प्रकारे गॅस मोठाच ठेवला आहे. हे पहा, सगळीकडे एकसारखं पीठ पसरून घेतलेलं आहे. बाजूंनी थोडं तेल सोडू आणि झाकून मिनिटभर ठेवू. हे वरून थोडा कोरडा होतो. या प्रकारे थोडा कोरडा झाला की पलटून घेऊया. तुम्ही पाहू शकता धिरडे किती छान बनून तयार झालेले आहे. याच प्रकारे आपण सगळे धिरडे बनवून घेऊया.
तर या प्रकारे आपण सगळे धिरडे बनवून घेऊयात. तर 1 वाटी गव्हाच्या पिठामध्ये मी इथे 6 धिरडे बनवून तयार केले आहे. तुम्ही पाहू शकता धिरडे किती पातळ, मऊ, लुसलुशीत तयार झालेले आहे. मुलांच्या डब्यामध्ये अगदी सकाळी दिलं तरी दुपारपर्यंत धिरडे असेच मऊ लुसलुशीत राहतात. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? कमेंट करून नक्की कळवा. तुमच्या मित्र, मैत्रिणी, नातेवाईकांना शेअर करा. प्लीज एक लाईक करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्याकरिता सबस्क्राईब करा. धन्यवाद.